हाय हॅलो नमस्कार. तर आपण बघा हा ब्लाऊज स्टिच करतोय. आता हा माझा पुढच्या भागाचा अस्तर लावून झाले आणि दुसऱ्या पण भागाचा अस्तर लावून झाले. तर हा पण भाग अस्तर लावून झालेला आहे आणि हा पण अस्तर लावून झालेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाची टिप्स. आता ज्या लोक हे बघा असे दोन पार्ट हे ह्या पुढं ह्या ब्लाऊजचा पुढचा गळा 5.5 इंच एवढाच आहे. आपण नंतर असं सेप देऊन घेणार आहोत. पण जेव्हा आपल्याला हे शोल्डर कधी कधी आपल्याला एका बाजूनं उतरतं असं आणि एक बाजू चांगली बसते. तर ती कशी कशी काय बसते त्यासाठी हा व्हिडिओ आहे आजचा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, हे जेव्हा आपलं अस्तर असं सर्वांचं लावून होतं, हे कटोरी, हा कटोरी ब्लाऊज आहे. तर तर त्यावेळी काय करायचं, हे पार्ट असे एकामेकावरती असे ठेवून द्यायचे. हे बघा, हे बराबर पार्ट असे ठेवून द्यायचे असे. आणि आपण पुढच्या गळ्याचं हे बघा, हे पूर्ण बरोबर असे पार्ट ठेवून द्यायचे. मग काय होतं की आपलं कधी कधी अस्तर हे खालीवर होऊ शकतं. मग त्यावेळी काय होतं की इथं थोडं आपल्या उंचीला, आता माझ्या तर नाही झालेला आहे, माझा तर बरोबर आहे. हे बघा, हे माझं बरोबर आहे. पण कधी कधी कुणाचं थोडंसं खालीवर होतं असं, थोडंसं हे खालीवर होतं असं. तर त्यावेळी ही बाजू आहे ना वरची, ही कट करून घ्यायची आणि गळ्या आधू व्यवस्थित कापून घ्यायचा आणि ही बाजू वरची कट करून घ्यायची. म्हणजे इथं कट मारला, ह्या दोन बाजू सेम झाल्या, ही उंची सेम झाली, नाही तर आपण जोडून जातो शोल्डर आणि एक बाजू लूज पडते. ज्या बाजूला जास्त कपडा आहे ती बाजू लूज पडते आणि मग नंतर ना तो शोल्डर कळतो. तर आजच्यासाठी ही एवढीच टिप्स. आणि दुसरी म्हणजे ही योगपट्टी. तर योगपट्टी बघा मी अशी जोडते आतून बाहेरून. तुम्ही पण अशी जोडत जावा, चांगलं बसतं. आणि हा पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर ना मी दाखवते आता. तर झाले, दोन पार्ट जोडून झाले, हे पाठीचा भाग जोडून झाला आहे. हे बघा ट्रेंडिंग साडीचं. आणि आता फक्त राहिलेलं आहे ती बाही राहिली आहे, बाही जोडून झाली. हे हुकलूक पट्ट्या आणि गोट लावून झाला की झालं, फिटिंग करून टाकला की ब्लाऊज पूर्ण होऊन जाईल. तर तुम्हाला मी नक्की याचा पूर्ण झालेला व्हिडिओ दाखवेन. तर ही टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ह्यासाठी. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते. आणि टिप्स, आणि हे बघा, हे 2.5 इंचावर टक्स घ्यायचे हे, आणि इकडून 1.5 इंच वाढवलेले. तर चला, बाय.